तुमचे देवघर पण किचनमध्येच आहे का? तर हे नियम नक्की पाळा, नाहीतर घरात दारिद्र्य येईल. नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर बनवल्यास कोणत्या नियमाचे पालन करावे लागते याविषयी आपण सविस्तर माहिती आज आपल्या या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपला देवघर सुद्धा किचनमध्ये असेल तर आपणास कोणकोणत्या नियमाचे पालन करायचे आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वास्तुशास्त्रात देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान मानले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती राहत असते. घरातील लोकांना प्रत्येक संकटातून बळ मिळतं. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात प्रत्येक लोकांच्या घरी देवघर असते. आपण रोज मंदिरात जाऊन देवांचे दर्शन करतो. काहींना ते दर्शन करू शकत नाही, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये देवाचे स्थान निर्माण करतो आणि आपल्या इष्टदेवतांना, आपल्या आवडत्या देवतांना आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करतो आणि त्यांची मनोभावे सेवा, पूजा सुद्धा करतो. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगलमय जागा. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे आपणास होत असतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती असावी? देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं. घराबरोबरच देवघराची सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. जर घरामध्ये देवघर नसेल तर बघा, घर कसं निर्जीव वाटू लागते. घरामध्ये सुख समाधान वाटते नाही. म्हणूनच घरामध्ये देवघर असणे खूप गरजेचे आहे. हिंदू धर्मात देवांचा वास असलेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते. घराचे प्लॅन करण्याआधीच देवाचे स्थान आपण निश्चित करत असतो. असे मानले जाते की घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी कोणते नियम आहेत याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सेपरेट असावं व सध्या घरात अनेक जण देवघर वेगवेगळ्या रूममध्ये बांधत आहेत, पण प्रत्येकाला देवांसाठी वेगळी रूम बनवणे शक्य नसते. काही जण हॉलमध्ये, काही जण किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे देवांची स्थापना केली जाते. त्यांची रोज पूजा केली जाते. खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचे पवित्र स्थान मानले जाते. कारण स्वयंपाकघरातूनच आपल्या आरोग्य, शांती आणि ऊर्जा मिळते. अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल तर किचनमध्ये देवघर बनवत असताना, देवांना तिथे स्थापन करत असताना तर काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात वास्तुशास्त्र काय सांगते याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर स्वयंपाकघरात देवघर बनवत असेल तर काही नियम पाळलेच पाहिजेत. स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा मानला जातो. घराचा आत्मा जर आनंदी, प्रफुल्लित असेल तर त्या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाकघर व स्वयंपाकघरात काम करणारी महिला जर उत्साही आणि निरोगी राहील तर त्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्ही किचनमध्ये देवघर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा, हे लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो. हा अग्नित्वाचा रंग आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार उत्तम मानले जाते. किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा. तुमच्या किचनला जर तुम्ही लाल रंग देऊ शकत नसाल तर तुम्हाला किचनमध्ये लाल रंग द्यायचा नसेल तर तुम्ही पांढरा
चांदी कलर, पिवळा, तपकिरी हे रंगसुद्धा देऊ शकता. स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा कोणती असावी? जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये देवी देवतांचे वास्तव्य असते, त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा शुभ परिणाम पडतो आणि त्यामुळे आपणास चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो. वास्तुशास्त्रानुसार देवांचे मुख पश्चिमेला व आपले पूर्वेला अशा पद्धतीने देवघर आपण बनवले पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव काही दिशांची स्वामी आहेत. त्यांना कुठल्याही दिशेला मुख करून ठेवलं तर ते शुभ परिणाम देतात. परंतु पूजा करणाराचं मग कोणत्या दिशेला आहे, पूजा करणाराचं मुख कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्व दिशेला आपले मुख जर पूर्व दिशेला असेल तर आपणास शुभ परिणाम मिळत असतो, तर त्या पूजेचं सुद्धा फळ आपणास मिळत असते. तर मंडळी, पूजा करणाऱ्याचे मुख ऊर्जेचा स्तोत्र असणाऱ्या सूर्यदेवाच्या दिशेकडून म्हणजेच पूर्व दिशेकडे जर असेल तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर देवांचा शुभ आशीर्वाद सुद्धा आपणास प्राप्त होतो. देवघरात पंचदेवी देवतांसणे खूप आवश्यक आहेत. पंचदेवी देवता कोणत्या आहेत? पहिला गणपती, दुसरा शिवलिंग, तिसरा दुर्गादेवी, चौथा विष्णू भगवान, पाचवा सूर्यदेव हे पंचदेवी देवता आहेत. वास्तुशास्त्रानुसार हे 5 देवी देवता आपल्या देवाऱ्यात असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपले कुलदैवत लक्ष्मी माता, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी यांची स्थापना सुद्धा आपल्या देवाऱ्यात करणे खूप गरजेचे आहे. अनेकदा आपण देवघर अगदी टापटिपीत सुंदर ठेवतो, पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो, पण देवघराच्या वरती आपण खूप पसारा ठेवलेला असतो. तर मित्रांनो, आपल्या देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही. त्या वस्तू देवाच्या पूजेच्याच असतील तरी सुद्धा देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये. यामुळे देवांवर बहार पडतो हा सुद्धा वास्तुदोष आहे. तर मित्रांनो, देवाऱ्यात सुकलेल्या फुलांच्या माळा, अगरबत्तीची धूप, काडीपेटी, पेटवलेले भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेल्या पोती काल वापरली वाती कधीच देवाला ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावर, आपल्या घरातील लोकांवर पडत असतो. तर मित्रांनो, देवाऱ्यामध्ये जास्तीत जास्तीच्या फोटो किंवा मूर्ती, एका देवत्याच्या डबल फोटो किंवा मूर्ती देवघरात चुकूनही ठेवू नका. किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वयंपाकघरात मंदिर असेल तर त्यामुळे सिंकमध्ये कधीही खरकटी भांडी साठवून ठेवू नका. असे केल्यामुळे आपणास दोष लागतो. चप्पल, बूट घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नये. जो कोणी स्वयंपाक अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करावा. शूज किंवा चप्पल कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नका, कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर हे पवित्र ठिकाण मानले जाते. यामुळे नकारात्मक असलेली चप्पल, बूट कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नये. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या स्वयंपाकघरात देवघर सुद्धा आहे. म्हणूनच स्वयंपाकघर किंवा देवघरात कधीही चप्पल घालून जाऊ नये. स्वयंपाकघरात सर्वप्रथम शिजते ते अन्न आपण देवांना अर्पण केले पाहिजे. स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवले पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरात देवघर सुद्धा आहे. जर आपण सात्विक अन्न शिजवत नसाल तर आपल्या घराला दोष निर्माण होऊ शकतो. देव आपल्यावरती नाराज होतात. देव आपणास शुभ आशीर्वाद देऊ शकणार नाहीत. म्हणूनच स्वयंपाकघरात कधीही सात्विक अन्नच शिजवले पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, अजून एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे देवांच्या मूर्तीच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये, जेणेकरून देवाकडे आपली पाठ होईल. असे केल्यामुळे सुद्धा आपल्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडतो
तर आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा तुमच्या मागच्या दिशेला कधीही देवघर नसू नये. असे असल्यामुळे आपल्या घरात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवताना अशी काळजी घ्या. म्हणजे स्वयंपाकघरात जर आपला देव्हारा असेल तर किचन ओट्याच्या दगडाला लागून देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नका. यामध्ये थोडेसे अंतर ठेवा. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये देवांच्या वस्तू किंवा देव्हाऱ्याला स्पर्श होऊ नये किंवा स्पर्श करू नये. त्याचबरोबर 4 दिवस आपली सावलीसुद्धा देवावर पडणार नाही, याची सुद्धा स्त्रियांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर देवांची आणि आपली नजर या 4 दिवसात एक होता कामा नये. म्हणजे आपण देवाकडे पाहू नये, त्यामुळे आपणास दोष लागत नाही. असं केलं तर स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवण्याचा दोष आपणास लागणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.